श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. आज आहे संकष्टी चतुर्थी. गणपती बाप्पांच्या उपासनेचा हा दिवस आहे, हे सर्वांना माहीतच आहे. तर संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचे विशेष असे महत्त्व आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्याभोवती प्रदक्षिणा घातली होती. यावेळी महिला विशेष प्रसंगी आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच त्यांना उत्तम आरोग्य लाभावं यासाठी उपवास करत असतात. या तिथीला काही सेवा करत असतात, त्याचबरोबर काही उपाय देखील करत असतात. अनेक व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत हे त्या व्रतांमध्ये महत्त्वाचं व्रत मानलं जातं. तर आज एक कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे. ती कोणती आहे याने बघा, कितीही कठीणातील कठीण समस्या असेल, कितीही अडचणी असतील, मुलांची प्रगती होत नसेल, तसेच मुलांच्या सुखी समृद्धी आयुष्यासाठी हा उपाय नक्की करा. तर तो कुठला उपाय आहे, ती कुठली वस्तू आहे ते मी यात सांगणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, आज आहे संकष्टी चतुर्थी. आज आपण गणपती बाप्पांच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात करणार आहोत. त्याचबरोबर आज आपल्या मुलांसाठी संध्याकाळी हा एक उपाय करायचा आहे. हा अत्यंत चांगला, अगदी साधा आणि सोपा असा उपाय आहे. त्याचबरोबर बघा, घरात काही आर्थिक, शारीरिक, मानसिक अडचणी असतील तर त्या देखील याने दूर होऊन गणपती बाप्पा त्यातून मार्ग दाखवणार आहे. याने मुलांची प्रगती होणार आहे. त्याचबरोबर पती पत्नींमध्ये भांडणं होत असतील, नेहमी प्रत्येक कामात अडथळे येत असतील तर या उपायाने ते दूर होणार आहेत. तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळीच करायचा आहे. प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी असतेच. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, त्यामुळे आपल्या आयुष्यातील विघ्न अडथळे टाळण्यासाठी हा उपाय दर महिन्याला संकष्टीला तुम्ही करू शकता. चतुर्थीचा उपवास जर तुम्ही करणार असाल तर चंद्रोदयाची वेळ तुम्हाला पाळायचीच आहे, कारण चंद्राची पूजा केल्यानंतरच तुम्ही हा उपवास सोडायचा आहे. जर हे शक्य असेल तरच उपवास करायचा आहे. गणपती बाप्पांच्या चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ पाळणं तितकंच महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्ही उपवास न करता नुसत्या सेवा केल्या, काही उपाय केले तरी चालणार आहे. हा उपाय घरातील स्त्री किंवा पुरुष अगदी कोणीही हा उपाय करू शकता. या दिवशी गणपतीची बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. त्याचबरोबर 11 वेळा पाण्याने गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर बघा, 11 वेळा पाण्याने व 11 वेळा दुधाने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक करताना ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे. यानंतर गणपती अथर्व शीर्ष तुम्ही म्हणायचं आहे. त्याचबरोबर मुलांना देखील म्हणायला लावायचं आहे. त्याचबरोबर गणपती स्तोत्र देखील म्हणायला लावायचं आहे. तुम्हाला जर गणपती अथर्व शीर्ष येत नसेल तर कमीत कमी यूट्यूबला लावून ऐकलं तरी चालणार आहे. तसंच केलं तरी चालेल. यानंतर त्यांच्या आवडीचा एक वस्तू त्यांना अर्पण करायची आहे. जसं की जास्वंदाचं फूल आहे, दुर्वा आहेत, मोदक आहे, हे त्यांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुमची मनातील कुठले दुःख आहे, काही संकट आहे, हे गणपती बाप्पांना सांगायचं आहे. तर ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या सर्व प्रार्थना करायची आहे, गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे. तर बघा, काय करायचं आहे, यासाठी एक छोटं खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे. हा सुकं खोबरं घ्यायचं आहे, ओलं खोबरं घ्यायचं नाही. त्यावर कापूर ठेवायचा आहे. त्यात भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर काहीच हरकत नाही. साध्या कापराच्या 2-3 वड्या ठेवून त्या प्रज्वलित करायच्या आहे. हा उपाय देवघरासमोर बसून दिवा लागणीच्या वेळी केला तरी चालणार आहे आणि जोपर्यंत कापूर जळत आहे
तोपर्यंत हा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे: ओम श्री विघ्नहर्ताय नमः. ओम श्री विघ्नहर्ताय नमः. या मंत्राचा शक्य असेल तितक्या वेळा जप करायचा आहे व यानंतर प्रार्थना करायची आहे: हे गणपती बाप्पा, माझ्या आयुष्यातील संकट, काही अडचणी असतील, काही विघ्न असतील तर ते तू दूर होऊ दे, ते तू दूर कर, सर्व विघ्न टळू दे, अशी मनापासून प्रार्थना करायची आहे. यानंतर हा जो खोबऱ्याचा तुकडा आहे तो एखाद्या झाडाजवळ टाकायचा आहे. तुळशीजवळ ठेवायचा नाही. तुळस सोडून तुम्ही कुठेही ठेवू शकता किंवा तुम्ही निर्माल्यात देखील टाकला तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. तुमच्या आयुष्यातील कितीही अडचणी, काही समस्या, दुःख असतील तर त्या या उपायाने गणपती बाप्पा दूर करणारच आहे. तुम्ही दर महिन्याच्या चतुर्थीला हा उपाय करू शकता. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. तुम्ही नक्की करा. 100% फळ देणारा हा उपाय आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.